एकनाथभाई शिंदे व शिर्डी मतदारसंघातील लोकप्रिय खासदार सदाशिवजी लोखंडे साहेब यांच्याकडे पाठपुरावा करा असं मी आपल्या समाज बांधवांच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो व आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं असं विनंती करतो। छत्रपती शिवाजी महाराज की शेवटची सभा आहे, 5 वाजता संपतंय सगळं। छत्रपती शिवाजी महाराज की येळकोट येळकोट। आद्य क्रांती राजा उमाजी नायकांचा विजय असो। सर्व महापुरुषांना या ठिकाणी मानवंदना देऊन आज शिर्डी लोकसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब यांच्या प्रचारार्थ आधी सभा आयोजित केलेली आहे। या सभेच्या निमित्तानं चेतन दादा लोखंडे, किरणजी लामटे साहेब, जालिंदर वाकचौरे साहेब, रमेश काळे साहेब, सोमनाथ भालेराव साहेब, अजित वाळे, काशीनाथ पावसे, बुवाजी खेमनर, गणेशजी दवणे, श्याम रहाणे, आबासाहेब थोरात, बाबूराव खेमनर, अमोल खताळ, कावेरीताई नवले, शीतलताई कांगणे, दीपालीताई, रेखाताई, मच्छिंद्र गुळवे, मनोज चव्हाण, सुधीर नाईक आणि व्यासपीठावर सर्वच नाव न घेण्यात आलेले सर्वांची माफी मागतो आणि समोर सर्व बसलेले माझ्या सर्व माता भगिनी, सर्व समाजातील समाज बांधव, सर्व पक्षाचे घटक पक्षाचे सर्व या ठिकाणी पदाधिकारी, खास करून आज ही सभा मला वाटलं नव्हतं ही सभा आज एवढ्या अर्जंट ही लागू शकते, कारण आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे आणि यात्रा पण अक्षय तृतीयाची यात्रा असते। आज घरी सगळे पाहुणे आहेत त्यामुळं थोडं टाळण्याचा प्रयत्न केला, पण खास करून या ठिकाणी माझा जो बॉडीगार्ड आहे मनोज, त्यांनी अतिशय आग्रहाने नेत्यांनी त्यांना काय सुचून दिलं नाही फोनवर आणि तरी ही सभा लागली आणि मी माझं भाग्य समजतो की ह्या विजय सभेच्या निमित्तानं मी या ठिकाणी उपस्थित राहू शकलो आणि खंडेरायाच्या ह्या भूमीमध्ये राहू शकलो। खऱ्या अर्थानं मी माझ्या समाज बांधवांना या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये किंवा देशाचं जे काय आहे ते आपण सर्वांनी मांडलेलं आहे। मोदी साहेबांनी काय केलेलं आहे किंवा महिलांकरता काय केलेलं आहे, इतर समाजांकरता काय केले, हे सर्व आपण प्रत्येक भाषणातून आपण मांडलेलं आहे। मी या ठिकाणी संवाद एक असा करणार आहे माझ्या समाज बांधवांसह। मग याच्यामध्ये रामोशी समाज असेल, मातंग समाज असेल, माळी समाज असेल, बौद्ध समाज असेल, कोळी समाज असेल, 18 पगड ज्या जाती आहेत या सर्व जातींना या ठिकाणी मेसेज म्हणून मी देणार आहे। ही जी लढाई आहे, ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक काही ठिकाणी ग्रामपंचायत सारखी घेतली जाते, काही ठिकाणी जिल्हा परिषद सारखी घेतली जाते, काही ठिकाणी आमदारकीचं इलेक्शन जसं घेतलं जातं, पण खास करून या ठिकाणी मी आपल्याला सांगेन ही निवडणूक जी आहे हा देशाचा पंतप्रधान निवडण्याचा आहे आणि योग्य पंतप्रधान कोण आहे ते नरेंद्र मोदी साहेब आहेत, त्यांना निवडण्याकरता ही निवडणूक आहे। आपण ज्यावेळेस लोखंडे साहेबांच्या धनुष्यबाणाला ज्यावेळेस मतदान करता त्यावेळेस थेट ती मतदान नरेंद्र मोदी साहेबांना होतं आणि ते योग्य ते ठिकाणी आपण केल्यानंतर त्याचा योग्य ते वापर होतो आणि त्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे झालेलेच आहेत। आपल्या मतदानावरून किंवा आपल्या ह्या एक सीटावरून त्यांचं काय राहिलेलं नाही। देशाचे पंतप्रधान हे 100% झालेले आहेत। काही राज्य भारतामध्ये असे आहेत की त्या ठिकाणी 100% मतदान, जिथं ज्या ठिकाणी युपीए असेल किंवा या ठिकाणी आपण पाहताय की त्या ठिकाणी 1-2 ठळक असे आपल्याला त्या ठिकाणी सर्वे दिसतात की त्या ठिकाणी 1-2 सीटं त्या ठिकाणी येऊ शकतात, असे अनेक ठिकाणी आहेत। पण जे आपकी बार 400 पार फिर एक बार मोदी सरकार, हे जे त्यांचे वाक्य आहे हे वाक्य आपल्याला जे बोललेलं होतं ते आता खरंच दिसायला लागलंय की काही दिवसांनी
इलेक्शन नंतर आपल्याला मतदानामधून आपल्याला ती दिसून येणार आहे. मी माझ्या समाज बांधवांना या ठिकाणी सांगणार आहे, स्वातंत्र्य काळानंतर महाराष्ट्रामध्ये, ह्या भारतामध्ये, जर महाराष्ट्रामध्ये आपल्याला रामोशी समाज मानला जातं, कर्नाटक बॉर्डरवरती आपल्याला बेरड समाज मानला जातं, कर्नाटकमध्ये आपल्याला बेटर समाज मानला जातं, आंध्रामध्ये बेटर मानलं जातं, केरळामध्ये मानलं जातं. अनेक ठिकाणी आपले लाखो करोडो लोक आहेत, समाज आहे. ह्या महाराष्ट्रामध्ये 70 लाख समाज रामोशी समाज आहे, बेरड समाज आहे. ह्या समाजाला स्वातंत्र्य काळानंतर आपल्याला मिळालं काय? स्वातंत्र्य काळानंतर तर मोदी सरकार नव्हतं, स्वातंत्र्य काळानंतर काँग्रेस सरकार होतं. आणि जर स्वातंत्र्य काळानंतर जर काँग्रेस सरकार असत तर स्वातंत्र्याच्या आधी आपल्या लोकांनी काय ह्या समाजाकरता केलं, ह्या देशाकरता काय केलं, ह्या भारताकरता काय केलं हे सांगणं गरजेचं होतं ना. किंवा आपले जे राजे होते, मग त्या ठिकाणी भैरजी नाईक असतील, जे छत्रपतींचा तिसरा डोळा मानल्या जायचे, जे स्वराज्यामध्ये सगळ्यात योग्य काम जे असेल ती भैरजी नाईकांनी केलं. ह्या देशाकरता स्वातंत्र्य काळाच्या आधी आद्य क्रांती राजे उमाजी नाईक, ज्यांनी स्वातंत्र्याकरता पहिला क्रांतीवीर, आद्य क्रांतीवीर मानला जातो, ते देशाकरता, ह्या भारताकरता 18 पगड जातींकरता माझा देव फासावरती जातो तरीही कुणाला माहित होत नाही. बेडर कनप्पा सारखं एक दैवत ह्या जातीमध्ये जन्माला येतं, सिंदूर लक्ष्मण सारखा राजा जन्माला येतो. ह्या महाराष्ट्रामध्ये जर आपण आपल्या समाजाची फक्त फासावरती गेलेली ह्या दुसऱ्या 18 पगड जातींकरता, देशाकरता, महाराष्ट्राकरता जर फासावर गेलेली जर आपण जर मोजली आपली लोक फक्त रामोशी बेटर समाजाची, तर कमीत कमी 40 ते 41 स्मारक ह्या महाराष्ट्रामध्ये आहे. एवढं मोठं योगदान आपलं. आणि जर एवढं योगदान आपलं असेल, स्वातंत्र्य काळानंतर फक्त रामोशी बेडर समाजाचा फक्त वापर, मग कुणाला मारायचं, कुणाचे खून करायचे, पुढे कुणाला काय आडवं लागायचं, कोणत्या पुढाऱ्याच्या मागं, आमदाराच्या मागं, त्याच्या सरपंचाच्या मागं, पाटलाच्या मागे, एवढाच वापर आपला. पण ही जी होतं ही जास्त काळ टिकलं नाही. याच्यामध्ये आपण योग्य ते निर्णय घेतला आणि आपण पाहिलं की ज्या वेळेस काँग्रेस सरकार ह्या भारतामध्ये होतं, आपल्याला कुणीही विचारलं नाही, आपल्या डोक्यावर कुणीही मायाचा हात ठेवला नाही. ज्यावेळेस भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाले, ज्यावेळेस ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस झाले आणि त्यानंतर आपण आंदोलन केली, लाखोच्या संख्येने आपण एकत्र आलो, एकत्र राहिलो, एकत्र वागलो आणि जय मल्हार क्रांती संघटना या खंडेराय नावाने आपण चालू केली. क्रांती संघटना स्थापन केली आणि महाराष्ट्रामधला जो समाज होता, जय मल्हारच्या या पिवळ्या झेंड्या काढला मग समाज. मग रामोशी समाज असेल, मातंग समाज असेल, धनगर समाज असेल, कोळी समाज असेल, अनेक समाजाला घेऊन आपण एकत्र आलो आणि आपल्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या आपण मांडल्या. आपल्या मागण्या कोणत्या होत्या? स्वातंत्र्य काळानंतर आपल्या मागण्या होत्या की आमचं जे दैवत आहे, ज्या दैवतांनी ह्या भारताकरता, महाराष्ट्राकरता पहिला फासावरती गेलेला आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक, त्यांची शासकीय जयंती करावी, त्यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ बनावं, त्यांच्या नावाचा जो धडा आहे त्या 8वीच्या पुस्तकामध्ये लोकांना मुलांना वाचायला यावा, त्यांचा चित्रपट निघावा, त्यांचं राष्ट्रीय स्मारकाकरता 10 कोटी, 5 कोटी, 20 कोटी रुपये द्यावं, त्यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळाकरता 500 कोटी रुपये द्यावं, त्यांचा जे तिकीट आहे, जे अनेक महापुरुषांचे तिकीट आहेत, पोस्टाचे तिकीट, ते तिकीट निघावं. आपण हे सर्व मागण्या आपण त्याच्यानंतर आपण समोर आणल्या आणि त्या मागण्या आपण आंदोलन केल्यानंतर ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी त्या वेळेस होते आणि सरकारमध्ये शिंदे साहेब आजचे जे मुख्यमंत्री आहेत ते शिंदे साहेब त्या ठिकाणी सरकारमध्ये होते आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आपल्या ह्या मागण्या मांडल्या. त्या मागण्या मांडल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी एकच आपल्या याच्यामध्ये होतं की ही ज्या मागण्या आम्ही मांडणार आहे ह्या मागण्यावरती आमची कमिटी बसली. त्या ठिकाणी आपण आंदोलनं केली आणि आपण आझाद मैदानावरती गेलो. आझाद मैदानावरती कमीत कमी 1 ते 1.5 लाख आपला समाज त्या ठिकाणी होता. अधिवेशन काळामध्ये आपला समाज त्या ठिकाणी गेला आणि ह्या मागण्या मांडल्या. ह्या मागण्या ज्यावेळेस आपण मांडल्या, ह्या मागण्या आपण ज्यावेळेस मांडल्या,
हॅलो. ह्या मागण्या आपण ज्या वेळेस मांडल्या त्यावेळेस ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी होते. आपल्या सर्व शिष्टमंडळाला त्या ठिकाणी वेळ दिली आणि समोर शिष्टमंडळ गेल्यानंतर ह्या ज्या आमच्या मागण्या होत्या ह्या मागण्या त्या ठिकाणी मांडल्या. त्या ठिकाणी मी एक शब्द त्या ठिकाणी दिला की त्यांना सांगितलं की साहेब आम्हाला आमच्याकडे देण्याकरता आपल्याला काही नाही, आपल्याला आमच्याकडे धन दौलत काही राहिलेलं नाही, पण आम्हाला एकच आपल्याला देऊ शकतो ते फक्त शब्द देऊ शकतो आणि शब्द रामोशाचा जो असतो तो मुंडकं कापलं तरी बाजूला जाऊ शकत नाही हे आम्ही देऊ शकतो. आणि त्या ठिकाणी मी सांगितलं साहेब ह्या ज्या मागण्या स्वातंत्र्य काळानंतर आमच्या ज्या राहिलेल्या आहेत ह्या मागण्या जर आपण पूर्ण केल्या तर येणाऱ्या काळामध्ये मी रामोशी समाजाचा एक नेता आहे. रामोशी समाजात मी जन्माला आलेलो आहे. माझ्या आई बापांनी किंवा माझ्या पूर्वजांनी मला एकच शिकवलेलं आहे, ज्याला शब्द दिला तो शब्द पाळावा लागणार आहे. इथून पुढच्या काळामध्ये साहेब जर ह्या मागण्या आपण पूर्ण केल्या तर येणाऱ्या काळामध्ये रामोशी बेडर समाज आपण कुणीही कोणताही नेता दिला, कोणताही आमदार दिला, कोणताही खासदार दिला, कोणताही जिल्हा परिषद सदस्य दिला तरी त्या ठिकाणी त्याचं कुठलंही चिन्ह असलं तरी त्या ठिकाणी माझा समाज बाजूला जाणार नाही असं त्या ठिकाणी शब्द दिला. मला सांगा की एका 17 दिवसाच्या आतमध्ये आपल्या आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांची जयंती झाली. 17 दिवसाच्या आतमध्ये धडा आला. 17 दिवसाच्या आतमध्ये बाकीचं जे काय आपल्या मागण्या होत्या त्या मागण्यांवर ते झालं. अहो आतापर्यंत ज्यावेळेस आपण देवेंद्रजी जवळ गेलो नव्हतो त्यावेळेस आपला राजा महापुरुषांच्या यादीत सुद्धा नव्हता. ज्यावेळेस आपल्याला सरकारी जयंती करायची असते, ज्यावेळेस आपल्याला सरकारी जयंती करावी लागते त्यावेळेस आपला जो राजा आहे त्या महापुरुषांच्या यादीमध्ये असावा लागतो. तो दरोडेखोरांच्या यादीमध्ये होता. 17 दिवसाच्या आतमध्ये महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्रजींनी रामोशी समाजाला न्याय मिळवून दिला आणि 17 दिवसात सरकारी जयंती साजरी झाली. सरकारी जयंती साजरी झाली. माझ्या राजाचा जे फोटो आहे ग्रामपंचायत असेल, पोलीस स्टेशन असेल, मंत्रालय असेल, कुठल्याही ठिकाणी आपण पाठशाळा असेल त्या ठिकाणी फोटो लागले. मला खऱ्या अर्थानं या ठिकाणी खंडेरायाच्या समोर आपल्याला या ठिकाणी सर्वांना सवाल आहे माझा की आपल्या मागण्या इतक्या स्वातंत्र्य काळानंतर का राहिल्या? आपल्या 17 दिवसात ज्या मागण्या पूर्ण होणार होत्या त्या 70 वर्ष 75 वर्ष का लागले? खऱ्या अर्थानं काँग्रेस सरकार किंवा इतर जे त्यांचे घटक पक्ष आहेत यांच्यात दानत नव्हती आणि जी दानत होती त्या भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींजवळ होते. आणि ह्या याच्यामध्ये आपण पाहिलं की आपल्याला हे झालं. याच्यामध्ये आपण महामंडळाची अतिशय मोठी मागणी आपली होती की महामंडळ की जेणेकरून रामोशी समाजामध्ये अनेक जमिनी रामोशी समाजाला होत्या, अनेक समाजाला वतनं होती पण त्या वतनं आपल्याजवळ राहिलेलं नाही. कालांतराने हळूहळू आपण ती सुद्धा इथून पुढच्या काळामध्ये आपण काढणार आहे. आपण मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे, देवेंद्रजींना पत्र दिलं, अजितदादांना पत्र दिलेलं आहे. या सर्व आपण लोकांना पत्र दिले. येणाऱ्या काळामध्ये ते होणार आहे. मला सांगा की याच्यामध्ये घटक पक्ष म्हणून रामोशी समाजाची एक संघटना त्याच्यामध्ये घेतात. आज आपण पाहताय की 16 मतदारसंघ असे आहेत की जिथं निर्णायक मतदान आपलं आहे. याही मतदारसंघामध्ये 45च्या हजारापेक्षा जादा रामोशी बेडर समाजाचं मतदान आहे. आणि रामोशी समाजाचं मतदान माझ्या दृष्टीने, मला जी मी माहिती काढली, माझ्या दृष्टीने लोखंडे साहेबांचं निर्णायक मतदान आपलं आहे. आणि आता आपल्याला ताकद दाखवून द्यायची वेळ आलेला आहे. आपण काहीही देऊ शकत नाही. आपण आपल्याकडे धन दौलत आपण लोखंडे साहेबांना नाही देऊ शकत. आपण फक्त एक करू शकतो. आपल्या अंगामध्ये जे रामोशाचं रक्त आहे, आपल्या अंगामध्ये पाणी आहे का रक्त आहे? रामोशाचं रक्त आहे का पाणी आहे आपल्या अंगामध्ये? रामोशाचं रक्त आहे. आणि जर आपल्या अंगामध्ये रामोशाचं रक्त असेल तर बाकीचं तुमचा आमदार फिमदार जो काय तुमचे बाळासाहेब आहेत नाही तर यांना बाजूला ठेवा. कारण असं आहे की ही जे आहेत ही फक्त वापर करणारे आहेत, रामोशी समाजाचा वापर करणारे. आतापर्यंत खूप नेत्यांनी वापर केला. ज्या नेत्यांनी रामोशी समाजाला न्याय दिला, ज्या नेत्यांनी रामोशी समाजाला जगवायला शिकलं. माझ्या माता भगिनी रोज 8 वाजता उठतात आणि लोकांच्या दार कामाला जातात, लोकांच्या बांधाला कामाला जातात. ह्या महामंडळ जे होणार आहे, महामंडळ जे झालेलं आहे, या महामंडळातून माझ्या माता भगिनींना बिझनेस चालू होणार आहे, माझ्या तरुणांना शिक्षण होणार आहे, माझ्या वयोवृद्ध लोकांना त्या ठिकाणी 2 पैसे मिळणार आहे. आणि म्हणून
ज्यांनी आपल्याकरता केलेलं आहे तेच एक आहे. आणि रामोशी बेडर समाजाचं एक स्लोगन आहे, इमानदारीशी इमानदारी आणि गद्दारांची गद्दारी ही इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला जोडून द्यावं लागणार आहे. म्हणून आपण येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या 13 तारखेला लोखंडे साहेबांचं चिन्ह आहे धनुष्यबाण, या धनुष्यबाणांच्या ज्या समोरचं बटन आहे ते बटन दाबा. आपण ज्या वेळेस रामोशी, खऱ्या अर्थानं मी का म्हणलो रामोशी समाजाच्या अंगामध्ये रक्त असून ते रामोशी बाजूला जाणार नाही, कारण जे शब्द आपण दिलेले आहेत ते शब्द पाळायची वेळ आलेली आहे. आपल्याला आपल्यावर ज्यांनी उपकार केलेले आहेत ते उपकार फेडायची वेळ आलेली आहे. रामोशी लय दिवस उपकार होत नाही आपल्या अंगावर, आणि म्हणून ही वेळ आलेली आहे. आपण आजचा दिवस आहे, घराघरात जा, गनिमी काव्याने आपल्या समोर आपल्या समाजामध्ये जा, गनिमी काव्याने आपल्या समाजाला सांगा की आपण ज्या वेळेस मतदानाला जाणार आहे, ज्यावेळेस धनुष्यबाण आपल्या समोर येणार आहे, त्यावेळेस धनुष्यबाण आणि पाठिंबा उमाजी नायकांचा फोटो डोळ्यासमोर आणा की ज्या उमाजी नायकांना ह्या व्यक्तींनी आपल्याला जिवंत केलेलं आहे, आपल्या रामोशांना यांनी न्याय दिलेला आहे. आणि त्यामुळं आपण पुढेही एकही मतदान जाऊन देऊ नका. बेवड्या खावड्यांचं गेलं तर सांगू शकत नाही, पण मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो की खरा रामोशी जो असेल, खरा रामोशाचं मतदान जाणार नाही. इथून पुढच्या काळामध्ये ही ताकद दाखवून द्या. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आता सुरुवात आहे, ही सुरुवात आहे. आपल्याला अनेक काम आपल्याला करायचे आहेत. आरक्षणाचा मुद्दा असेल, अनेक आपली कामं आहेत. आपल्याला जे आतापर्यंत मिळलं नाही इथून पुढच्या काळामध्ये मिळणार आहे. म्हणून आपण या ठिकाणी एक जीवाने राहा, रामोशी समाज काय आहे ते दाखवून द्या, असं या ठिकाणी मी सांगतो. मी माझ्या खंडेरायाच्या मंदिरामध्ये या ठिकाणी आपण आहे. सर्वांनी वर हात करून मला या ठिकाणी शब्द द्यायचा आहे. सर्वांनी वर हात करा, काय अडचण नाही ना तुम्हाला वर हात करा. मतदान करायचंय ना सर्वांना, आपल्याला लोखंडे साहेबांना खंडेरायाची तर आपण शब्द देतो. त्याच्यामुळे आपण सर्वांनी या ठिकाणी नोंद घ्या की आपण ताकदीने लोखंडे साहेबांच्या पाठीमागे धनुष्यबाणाला विजय करून द्या. तुमचा खाली घ्या आणि स्टेजवर लोकांनी वर हात करा. आपल्यालाही या खंडेरायाच्या मंदिरामध्ये शब्द द्यावा लागणार आहे की रामोशी समाज ताकदीने आपल्या पाठीमागे राहणार, माझ्या माता भगिनी तुमच्या पाठीमागे राहणार आहे. आपणही त्यांच्यावरती कुठला अन्याय झाला, कोणत्या माझ्या मुलाला छेडलं, माझ्या मुलाला कोणत्यावरती चुकीचे गुन्हे दाखल झाले तर त्या जबाबदारीने पोलीस स्टेशनला आपण सर्वजण ताकदीने उभे राहा, असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. परत एकदा मी थोड्या वेळामध्ये एवढी मोठी सभा आपण या ठिकाणी पार पडली आणि खास करून विजयाची सभा आहे. लोखंडे साहेबांचा विजय आज ठरलेला आहे, झालेला आहे, असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. मी परत एकदा सर्वांना धन्यवाद देतो, थांबतो. जय मल्हार, जय उमार. कृपया सर्वांनी